नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 14. राजवीरने कारमध्ये बसून श्रीनिकाने दिलेले पिठलं भाकरी शांतपणे खाल्ले. त्या साध्या जेवणातील जी चव होती ती मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्येही नव्हती. त्याने तो रुमाल नीट घडी घालून आपल्या खिशात ठेवला. हा रुमाल त्याच्यासाठी केवळ कापडाचा तुकडा नव्हता, तर ते श्रीनिकाच्या प्रेमाचे प्रतीक होते. त्याने एकदा वर खिडकीकडे पाहिले. श्रीनिका अजूनही तिथेच उभी होती. त्याने गाडी सुरू केली आणि अंधारात गायब झाला. राजवीरने आपल्या लॅपटॉपवर गज्जूच्या सावलीला ट्रॅक केले. त्याला समजले की गज्जूचा तो माणूस जो बुरखा घालून आला होता तो एका जुन्या हॉटेलमध्ये थांबला आहे. राजवीरने आपली पिस्तूल तपासली. आता वेळ आली आहे गज्जूला सांगायची की राजवीर मल्होत्रा मेलेला नाही, तर तो फक्त वेळ शोधत होता. राजवीरने आपली कार त्या हॉटेलच्या दिशेने वळवली. तो आता प्रोफेसर नव्हता. तो आता तोच राज होता ज्याच्या नावाने पोवई थरथरायची. त्याने हॉटेलच्या खोलीचा दरवाजा लाथ मारून उघडला. आत असलेला तो बुरखाधारी माणूस घाबरून उभा होता. राजवीरने त्याची मान पकडली आणि त्याला भिंतीवर आपटले. गज्जूला सांग, हिशोब कॉलेजमध्ये नाही तर मैदानात होईल, आणि जर पुन्हा श्रीनिकाच्या आसपास दिसलास तर तुझ्या हातात हे बोट उरणार नाही मेसेज करायला. राजवीरने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो तिथून बाहेर पडला. त्याने गज्जूचा नंबर डायल केला. हॅलो गज्जू, कसा आहेस? राजवीरचा आवाज बर्फासारखा थंड होता. मल्होत्रा, शेवटी तू बोललासस. गज्जू पलीकडून हसला. लक्षात ठेव गज्जू, तू मुंबईत आला आहेस हे तुला महागात पडेल. तुझ्याकडे 2 दिवस आहेत. मुंबई सोड आणि निघून जा, नाहीतर तुझे तुकडे सुद्धा मोजायला कोणाला वेळ मिळणार नाही. राज आता आपल्या जुन्या फॉर्ममध्ये होता. आवाजातही तीच जरब होती. बघूया मल्होत्रा, तुझी ही कमजोरी तुला कुठे घेऊन जाते ते. गज्जूने फोन कट केला. राजवीरला माहीत होते की युद्ध सुरू झाले आहे, पण कॉलेजमध्ये मात्र त्याला अजूनही तोच शिस्तप्रिय प्रोफेसर म्हणून वावरायचे होते. असेच काही दिवस गेले होते. सगळं सुरळीत चालू आहे असं आता तरी या घडीला वाटत होतं. पण असं म्हणतात की जेव्हा संथ आणि सुरळीत चालू असते तेव्हा काहीतरी मोठे घडण्याची शक्यता असते. वर्षा आपल्याला एक शक्ती देत असतो पुढचं संकट पेलण्याची. आज सकाळी कॉलेजमध्ये एक वेगळीच धामधूम होती. दरवर्षीप्रमाणे मॅट्रिक्स कल्चरल फेस्टची घोषणा झाली होती. सर्वत्र रंगीबिरंगी पोस्टर लावले जात होते. राजवीर आपल्या केबिनमध्ये बसून काही फाईल्स तपासत होता तेव्हा रोहित अग्रवाल तिथे आला. रोहितचा चेहरा अशांत होता. चेंबूरच्या त्या म्हाताऱ्याने दिलेल्या माहितीनंतर त्याचा राजवीरबद्दलचा संशय जवळपास मावळला होता. त्याला वाटत होतं की राजवीर फक्त एक शिस्तप्रिय आणि थोडासा ॲरोगंट प्रोफेसर आहे. सर, कल्चरल फेस्टसाठी आम्ही काही प्लॅन्स केले आहेत. तुम्ही एकदा बघाल का? रोहितनं फाईल पुढे करत विचारले. रोहित, प्लॅन्स चांगले आहेत, पण बजेट आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्या. मला कोणत्याही प्रकारचा राडा नको आहे. राजवीरने फाईल पाहत हसून म्हटले. हो सर, नक्कीच. आणि सर, त्या दिवशीच्या त्या चुकीबद्दल मला माफ करा. मला वाटतं माझं काहीतरी चुकत होतं, रोहितनं नरमाईनं म्हटले. हरकत नाही रोहित, चुका माणसाकडूनच होतात, पण त्या वेळेत सुधारल्या तर चांगलंच असतं. राजवीरच्या चेहऱ्यावर आता एक गूढ हास्य होतं. रोहित गेल्यावर राजवीरने सुटकेचा श्वास सोडला. संशयाचा हा डोंगर त्याने तुर्तास तरी पार केला होता, पण त्याला माहीत होतं की खरा शत्रू अजूनही बाहेर आहेच. त्या दिवसानंतर लेक्चरमध्ये राजवीरने मुद्दाम श्रीनिकाकडे दुर्लक्ष केले होते. तो वर्गातील इतर मुलांशी बोलायचा, पण श्रीनिकाच्या प्रश्नांना तो तुटक उत्तरे देत होता. श्रीनिकाला हे कळत होते, पण तिला आता त्याचे कारण माहिती होते. तरीही एक बायको म्हणून तिला राजवीरचे हे वागणे कुठेतरी टोचत होते. सर, या थेअरीमध्ये मला एक डाऊट आहे. एक दिवस लेक्चरमध्ये श्रीनिकाने हात वर करून विचारले. मिस पाटील, लायब्ररीमध्ये रेफरन्स बुक्स आहेत. स्वतःहून प्रयत्न करा. प्रत्येक वेळी स्पून फीडिंगची अपेक्षा ठेवू नका. राजवीरने तिच्याकडे न पाहताच म्हटले. वर्गातील काही मुले हसली. तसं श्रीनिकाने मुठी आवळल्या. तिने ठरवले की ती आता राजवीरला दाखवून देईल की ती फक्त एक गावठी मुलगी नाही. लेक्चर संपल्यावर श्रीनिका तडक लायब्ररीत गेली. तिने एकामागोमाग एक 5 पुस्तके काढली आणि नोट्स काढायला सुरुवात केली.
शुभू आणि बन्या तिच्या मागे आले होते. श्री, तू इतकी का सिरियस होतीस? दाजी मुद्दामू असं वागतायत हे तुला माहीत आहे ना? शुभूने विचारलं. हो शुभू, मला माहीत आहे, पण सर म्हणून त्यांनी माझ्या बुद्धिमत्तेवर शंका घेऊ नये. मी त्यांना दाखवून देईन की मी काय करू शकते. श्रीनिकाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जे नेमकं काही कामासाठी आलेल्या आपल्या राजवीरने ऐकले होते. त्याला तिच्यासाठी प्राऊड फील झाला. दुसरीकडे मुंबईच्या धारावी भागात एका खोलीत गज्जूभाई आपल्या माणसांशी चर्चा करत होता. त्याचा तो बुरखाधारी माणूस, ज्याला राजवीरने पकडले होते, तो आता गज्जूच्या समोर उभा होता. भाई, तो मल्होत्रा खूप डेंजर आहे. त्याने मला एका मिनिटात शोधून काढलं, तो माणूस थरथरत म्हणाला. मल्होत्रानं तुला सोडलं कारण त्याला वाटलं की मी घाबरून मुंबई सोडणार, पण त्याला माहीत नाही की गज्जूभाई शिकार केल्याशिवाय परत जात नाही. जर तो प्रोफेसर बनून खेळतोय तर आपणही त्याच्याच मैदानात उतरू. गज्जूने आपल्या हातातला चाकू टेबलावर खुपसत म्हटलं. गज्जूने आपल्या एका खास माणसाला बोलावले. बंड्या, तुला कॉलेजच्या कल्चर फेस्टमध्ये एंट्री मिळवायची आहे. तिथे सामनाचा सप्लाय करणाऱ्या लोकांशी संपर्क साध. मला फेस्टच्या दिवशी कॉलेजमध्ये राडा हवा आहे आणि त्या श्रीनिकाला उचलण्याची जबाबदारी तुझी. गज्जूभाईने आपल्या माणसाला इन्स्ट्रक्शन दिल्या. आता गज्जूभाई राजवीरला कचाट्यात पकडण्यासाठी कोणत्याही थराला जाणार होता, पण राजवीरही आपला एक पाऊल पुढे होता. त्याने आपल्या लॅपटॉपवर गज्जूच्या माणसांच्या हालचाली ट्रॅक केल्या होत्या. त्याला समजले की गज्जू आता छुप्या मार्गाने कॉलेजमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे. तसं त्याने आपल्या जुन्या सहकार्याला काकांना फोन केला. काका, कॉलेजच्या कल्चर फेस्टसाठी जी सिक्युरिटी कंपनी आहे त्यांचे डिटेल्स काढा. मला तिथे आपली माणसं हवी आहेत. बाउन्सरच्या रूपात आपले लोक तिथे उभे राहतील. त्याने विनम्रपणे त्यांना सांगितले. हो भाई, सगळी सोय होईल, पण श्रीनिका मॅडमना याबद्दल काही सांगायचं आहे का? काकांनी सहज विचारावा तसं विचारलं. आता श्रीनिका आपल्या बॉसशी कोण लागते हे चांगलेच उमगले होते. नाही, ती आधीच घाबरलेली आहे. तिला फक्त तिच्या अभ्यासात आणि फेस्टमध्ये रमू द्या. मी सावलीसारखा तिच्या मागे आहेच. राजवीरने खिडकीबाहेर पाहत म्हणाला. त्या रात्री राजवीरला झोप येत नव्हती. त्याने कपाटातून एक जुनी डायरी काढली. त्यात श्रीनिकाच्या बाबांचा फोटो होता. काका, तुमची मुलगी आज खूप मोठी झाली. ती आता कोणालाही न घाबरता उत्तर देते. तिची सर्व स्वप्न मी नक्की पूर्ण करेन. दुसऱ्याच दिवशी कॉलेजमध्ये स्टेज बांधण्याचं काम सुरू होतं. श्रीनिका आणि तिची टीम रांगोळी आणि डेकोरेशनचं काम बघत होती. राजवीर राऊंडवर असताना तिथे पोचला. अचानक स्टेजचा एक बांबू सैल होऊन श्रीनिकाच्या अंगावर पडणार इतक्यात राजवीरने धावत जाऊन तो बांबू आपल्या हाताने अडवला. बांबू त्याच्या हाताला लागला आणि रक्त येऊ लागलं. सर, श्रीनिका जोरात ओरडली. सगळी मुले धावत आली. राजवीरने आपला हात मागे घेतला आणि रुमालाने जखम दाबली. काही नाही, ठीक आहे मी. तुम्ही तुमचं काम करा, राजवीरनं शांतपणे म्हटलं. श्रीनिकाचं लक्ष त्याच्या हाताकडे होतं. तिला समजलं की त्याने पुन्हा एकदा स्वतःला इजा करून तिला वाचवले आहे. तिने डोळ्यानेच त्याला थँक्यू म्हटले, पण राजवीरनं फक्त एक कठोर नजर टाकून तिथून काढता पाय घेतला. शुभूने श्रीनिकाच्या जवळ येऊन कुजबुजले. बघितलं श्री, तुला काही होऊ नये म्हणून दाजींनी स्वतःचा हात रक्ताळला. अजूनही त्यांचा राग कायम आहे का? श्रीनिका काही बोलली नाही, पण तिच्या मनात आता राजवीरबद्दलचा आदर अजून वाढला होता. हा प्रसंग रोहितने सुद्धा पाहिला होता. त्याला वाटले की राजवीरने एक प्रोफेसर म्हणून आपल्या विद्यार्थिनीला वाचवले. त्याच्या मनात असलेला संशयाचा शेवटचा कणही आता निघून गेला होता. सुयश, बघितलंस, सरांनी कसं धावत जाऊन तिला वाचवलं. कोणत्याही प्रोफेसरनं असंच केलं असतं. आपण विनाकारण त्यांच्यावर संशय घेत आहोत. ते दोघं खरंच अनोळखी आहेत, रोहित खात्रीनं म्हणाला. राजवीरच्या या हिरोइझमने रोहितला पूर्णपणे गाफील ठेवले होते, जे राजवीरला हवेच होते. रात्री 10 वाजता श्रीनिकाने राजवीरला मेसेज केला. तुमच्या हाताला खूप लागलंय का? प्लीज सांगा. राजवीरनं रिप्लाय दिला, मी ठीक आहे. तू दार लावून घे आणि झोप. उद्या फेस्टचा पहिला दिवस आहे. श्रीनिका शांत बसली नाही. तिने हळूच घराचे दार उघडले आणि बाहेर आली. राजवीरची कार नेहमीप्रमाणे थोड्या अंतरावर उभी होती. ती धावत कारपाशी गेली. राजवीरनं तिला पाहिले आणि तो कार बाहेर आला.
तू इथे काय करतेस? कोणी पाहिलं तर? त्याने काळजीने म्हटले. कोणी नाहीये इथे. हात दाखवा तुमचा. तिने हट्टाने त्याचा हात हातात घेतला. राजवीरने आपला हात मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण श्रीनिकाने तो हात घट्ट धरला होता. तिने आपल्या बॅगेतून एक मलम काढले आणि त्याच्या जखमेवर लावायला सुरुवात केली. तुम्ही माझ्यासाठी किती वेळा स्वतःला त्रास करून घेणार आहात? तिने रडत विचारले. राजवीरने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. चांदण्याच्या प्रकाशात तिचे डोळे चमकत होते. जोपर्यंत माझ्या अंगात जीव आहे तोपर्यंत मी तुला साधं खर्चटूही देणार नाही. श्री, त्याने तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवत म्हटले. त्या क्षणी त्यांच्यातील प्रोफेसर स्टुडंटचे नाते कुठेतरी हरवले होते आणि फक्त दोन जीव एकमेकांसाठी व्याकुळ झाले होते. पण राजवीरने लगेच स्वतःला सावरले. जा आता, कोणीतरी बघेल. आणि लक्षात ठेव, उद्या फेसमध्ये तू माझ्या जवळ यायचा प्रयत्न करायचा नाहीस. तिथे खूप लोक असतील. राजवीरनं तिला सूचना दिली. श्रीनिकाने मान हलवली आणि ती धावत घरात गेली. राजवीर आपल्या जखमेकडे पाहत राहिला. मलम लावल्यामुळे त्याला आता वेदना कमी होत होत्या, पण गज्जूच्या आठवणीने त्याच्या मनातली धग वाढत होती. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.